कयास रंगास नमस्कार माना. तथागत बुद्धाला माझे नमन असो. बुद्धीन बोधी बुद्धवाणीचे नमन असो. या प्रसंगी मान्यवर माननीय रघुजी काका आमचे पंडित साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की आपण सामान्य वंदना सुरुवात करायची मान्यवरांना विनंती करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि शिखापदं समादियामि. कामेष्विचाचारा वेरमणि शिखापदं समादियामि. मूसावादा वेरमणि शिखापदं समादियामि. मेरयमज्जपमादपाना वेरमणि शिखापदं समादियामि. साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा. त्यातील एक 21वी प्रतिज्ञा अशी आहे की आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो आणि हाच जन्म म्हणजे आज आमचा जन्मोत्सव सोहळा. या जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी उपस्थितीपर विचारमंचासमोरील सर्व पदाधिकारी तथा विचारमंचावरती उपस्थित असणारे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीरजी काका अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या हस्ते हा पंचशील ध्वजारोहण समारंभ सोहळा संपन्न होत आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण चेडे, सुभेदार मेजर ऑर्डिनरी भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या दृष्टप्रमाणे आणि मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धाने निर्माण होतात. परंतु त्याला हा अज्ञान जर आपल्याला दूर करायचा असेल तर मानवामध्ये मानवाचा धर्म रुजवणं आणि शिक्षणाचे बीज रुजवणं हे गरज आहे. म्हणून आजच्या प्रसंगी तथागत सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य राष्ट्रनिर्माता महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले तथा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन. थोडं पाठीमागे थोडं तुम्ही इकडे उभा राहिला मध्ये उभा राहिला. इकडे पहा सगळे. ओके थोडं बाजूला सांगा. थोडं मागवा. थोडं सगळ्याला देऊन हात 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 सोडा. तो हात सोडा. हात सोडा. पलीकडे माग. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले तथा विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीर काका अमरसिंहजी पंडित साहेब तथा या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्णजी चेडे, प्रमुख अतिथीपद माननीय शिवराजदादा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महात्मा ज्योतिबा फुलेंचा. समितीच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय आबा यांना विनंती आपण विचारमंचावरती स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आबा थोडं क्रॉस उभा राहा. आबा थोडं संपन्न होत असताना
असताना या प्रसंगी विचारमंचावरून आयुष्यमान ब्रह्मपालजी पांडुरंग संदर्भात आयुष्यमान महेश मधुकररावजी संदर्भात मेंबर थोडं हां बघा. आयुष्यमान भरतदादा कधी संदर्भात लग्नाची आपण आदरणीय पुराणजी पंडित साहेब हाईटवर घ्यायला पाहिजे. नाही अजून वर जाऊ तिकडे पाय दगडे नाही मस्त ओके सर खूप पाहिजे. साडे थोडं कर. विचारमंचावरती उपस्थितीपर जयंती याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थितीपर प्रमुख अतिथी माननीय शिवराजदादा पवार साहेब यांना विनंती करतो. जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष माननीय प्रभाकर तात्या पिसाळ याचा आपण भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थितीवर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीर काका नरसिंह पंडित साहेब यांना विनंती करतो. जयंती उत्सव समितीचे सहकोषाध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाण यांचा आपण भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. लक्ष्मणरावजी चव्हाण जयंती उत्सव समितीचे सहकोषाध्यक्ष यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीर काका नरसिंह पंडित साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण चेडे सुभेदार मेजर ऑर्डिनरी कॅप्टन. जयंती उत्सव समितीच्या वतीने आपणास विनंती आहे. जयंती उत्सव समितीच्या वतीने आपणास विनंती आहे विचारमंचावरती उपस्थितीवर जयंती उत्सव समितीचे सहसचिव गजाननजी काळे आपण यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थितीत जयंती उत्सव समितीचे सल्लागार उत्तमरावजी सोलावणेकर यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता मी पुन्हा एकदा जयंती उत्सव समितीचे प्रमुख अतिथी माननीय बळवंतरावजी पंडित साहेब यांना विनंती करतो. जयंती उत्सव समितीचे सल्लागार उत्तमराव सोलावणेकर त्यांचा आपण भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करावा असे मी आदरणीय बळवंतरावजी पंडित साहेब यांना विनंती करतो. जयंती उत्सव समितीचे सल्लागार माननीय श्यामकाका योळे यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता मी
उत्तमराव सोलाने यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करत असताना माननीय बलवरावजी पंडित सर, जयंती उत्सव समितीचे सचिव ॲडव्होकेट सोमेश्वरजी कारके यांना विनंती आपण विचारमंचावरती आहोत. सोमेश्वरजी कारके जयंती उत्सव समितीचे सचिव त्यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न. याच प्रसंगी विचारमंच माननीय सर्वज्ञ पटांचा जयंती उत्सव समितीचे सहसंघटक त्यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता जयंती उत्सव समितीच्या वतीने माननीय ॲडव्होकेट सुभाषरावजी निकम साहेब यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी विचारमंचावरती उपस्थिती ऋषिकेश दादा बेदरे यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीर काका पंडित साहेब यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा ऋषिकेश दादा बेदरे यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करू. या प्रसंगी विचारमंचावरती उपस्थिती भीमज्योती जन्म उत्सव समितीचे उपाध्यक्ष माननीय चाऊस पहार यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता पुन्हा एकदा मी जयंती उत्सव समितीचे प्रमुख अतिथी माननीय बदामरावजी पंडित साहेब यांना विनंती करतो. आदरणीय जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष चाऊस पहार यांचा आपण भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विचारमंचावरती उपस्थितीत गेवराईनगर परिषदचे माजी उपाध्यक्ष शेख खाजा मामू यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता जयंती उत्सव समितीच्या वतीने ॲडव्होकेट सुभाषरावजी निकम साहेब यांना विनंती करतो. आदरणीय शेख खाजा मामू यांचा आपण भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थित माननीय दादासाहेब चौधरी जयंती उत्सव समितीचे कोषाध्यक्ष यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता मी आदरणीय शिवराजदादा पवार साहेब यांना विनंती करतो. जयंती उत्सव समितीचे कोषाध्यक्ष माननीय दादासाहेब चौधरी यांचा भीमज्योती गौरव सोहळा प्रसंगी माननीय शिवराजदादा पवार जयंती उत्सव समितीचे संघटक स्वतः जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष माननीय भरतजी गायकवाड यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीर काका पंडित साहेब यांना विनंती करतो. विचारमंचावरती उपस्थित विचारमंचावरती उपस्थित माननीय शिवाजीराव काळे जयंती उत्सव समितीचे संघटक यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता मी पुन्हा एकदा
जयंती उत्सव समितीचे आजच्या 25/2012चे अध्यक्ष माननीय रामकृष्णजी चेडे, सुभेदार मेजर ऑर्डिनरी कॅप्टन यांच्या हस्ते माननीय जयंती उत्सव समितीचे संघटक शिवाजीराव काळे यांचा आपण जयंती संपन्न करावा अशी विनंती करतो. जयंती उत्सव समितीचे सल्लागार माननीय मनोजी मयड यांचा बिनज्योती गौरव सोहळा संपन्न करण्याकरिता मी पुन्हा एकदा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीर काका पंडित साहेब यांना विनंती करतो. सर्व उपस्थितीवर मान्यवर पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, बौद्ध उपासक उपासिका, भीम अनुयायी, गेवराई शहरातील सर्व पदाधिकारी, विविध चळवळीमध्ये कार्यरत असणारे मान्यवर तथा आजचा हा बिनज्योती गौरव सोहळा प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छापूर्वक संदेश देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित माननीय रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर साहेब. या विचारमंचावर स्थानापन्न झालेले माजी मंत्री बदामरावजी पंडित, शिवराजजी पवार, या समितीचे भीमज्योती समितीचे अध्यक्ष रणवीर काका पंडित, निकम साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर चेडे साहेब, त्याचबरोबर विचारमंचावर स्थानापन्न झालेले सर्वच प्रमुख अतिथी, भीमज्योती जन्मोत्सव सोहळ्याचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू आणि माता भगिनींनो, मी नेहमीच या ठिकाणी सांगत असतो, कोणाला वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे, आपण जयंत्या कुठपर्यंत काढणार, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, या भूतलावर जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघत राहणार आहे. त्याचं कारण आहे की हा समाज खिचपत पडलेला समाज, या समाजाला न्याय आणि हक्क देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हाडाची काळं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि या भारत देशातील सर्व बहुजनांना घटनेच्या माध्यमातून न्याय आणि हक्क देण्याचं काम या ठिकाणी केलं. मी जे या ठिकाणी बोलत आहे हे घटनेच्या अधिकाराने बोलत आहे. या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये माणसाला माणसासारखी वागणूक या ठिकाणी मिळत नव्हती. गुराढोराला पाणी पिण्याची मुभा होती, परंतु या मागासवर्गीय लोकांना पाणी पिण्याची मुभा नव्हती, मंदिरात जाण्याचा प्रवेश नव्हता. अशा एक ना अनेक अडचणी, या अडचणीला सामोरं जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःला सुद्धा कित्येक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत. कित्येक त्यांचे पावलोपावली या ठिकाणी अपमान झालेला आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून की माझा समाज हा स्वाभिमानाने जगला पाहिजे, माझ्या समाजाची इज्जत वाढली पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि या ठिकाणी तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी वैभव प्राप्त करून दिलं. आपण पाहिलं गेल्या 30 वर्षापासून या भीमज्योती जन्मोत्सवाच्या माध्यमातून गेवराई शहरामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन या ठिकाणी होत असतं. बऱ्याच जणांना वाटतं किंवा मनोवादी व्यवस्थेला वाटत असेल की 14 एप्रिल आले, पिणे खाणे, डीजेवर नाचणे एवढाच त्यांचा कार्यक्रम आहे, परंतु तसं नाही. ज्या महामानवाचा 14 एप्रिलला जन्म झाला आणि या जन्मामुळे या भारतातील, या राज्यातील सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी त्यांच्या पिढ्या या ठिकाणी उजळून निघाल्या, त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली. म्हणूनच 14 एप्रिलला निश्चितच आम्ही उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतलं पाहिजे. निश्चितच त्यांची मिरवणूक जोरात निघाली पाहिजे. परंतु त्याचबरोबर आपण सातत्याने एक विचार करत आहोत की विचाराची जयंती सुद्धा आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. डॉक्टर बाबा आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत गेले पाहिजेत. या सर्व विचार मनात घेऊन
30 वर्षापासून व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी कधीही त्याला खंड पडू दिला नाही. या महाराष्ट्रातील विविध व्याख्याते या ठिकाणी आपण आणले आणि त्याचबरोबर हे सर्व करत असताना जयंतीचा उत्सव सोहळा साजरा करत असताना विशेष म्हणजे माझ्या समाज बांधव असतील, जे कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, सर्व संघटनेचे अध्यक्ष असतील, यामध्ये कुणाचंही मतभेद नसतं. कारण सगळ्याला माहित आहे की सगळ्याचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून सगळ्याच्या चपला हे बाजूला ठेवून 2 महिने अतिशय स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल आणि ही जयंती गेल्या 7 ते 8 वर्षापासून स्वाभिमानाने आपण दरवर्षी सांगत आलेलो आहोत की कुणाचाही एकही रुपया न घेता समाजाच्या पैशावर ही जयंती निघत आहे. आणि म्हणून परत एकदा मी माझ्या समाज बांधवांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करल, आभार व्यक्त करल. कारण आपण त्या लायकीचे झालेलो आहोत. कुठपर्यंत आपण भीक मागायचं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तेवढी या ठिकाणी. मित्रांनो, गेवराई तालुक्याचा हा भीमज्योती जन्मोत्सव सोहळा याचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नाव घे प्रतिमा या ठिकाणी साकारली. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं पाहिजे, ही प्रतिमा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंच स्थापन झालेली नाही. दगडा खडीपासून शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी साकारली, परंतु त्यांची संकल्पना रणवीर पंडित यांची होती की वयापासून बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्रतिमा साकारली पाहिजे आणि त्या 20,000 वया होतकरू गरीब मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच पद्धतीने त्या वयाच्या माध्यमातून शिक्षणासाठी त्याचा उपयोग होत असतो. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गेवराई शहराचा एक असा इतिहास आहे की ही जयंती फक्त भीमनगर पुरती मर्यादित नाही. या जयंती सोहळ्यामध्ये जी कमिटी असते, ही कमिटी शहरातील सर्व पदाधिकारी असतात, सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी काम करतात. त्या समिती गठीत झाल्यानंतर प्रत्येक समाजाचा माणूस त्या समितीमध्ये येतो आणि या जयंती माझी जयंती आहे असं संबोधून पूर्ण या ठिकाणी वेळ देतो. खरंच मी गेवराईकरांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करल की या ठिकाणी सलोख्याचं वातावरण या गेवराई शहरामध्ये आहे. आपण पाहिलं, ईद असल, हिंदू बांधव ईद मनवतात, या ठिकाणी दिवाळी असल, येथील मुस्लिम बांधव या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण ही जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, आपण जर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले, त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपला समाज या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही आणि घडतच आहे. पॉझिटिव्हली आपण विचार केला पाहिजे. समाजामध्ये बाबासाहेबांच्या प्रति जे प्रेम आहे आणि बाबासाहेबांनी दिलेले जे अधिकार आहेत, या अधिकाराच्या जोरावर या ठिकाणी समाजाचे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, चांगल्या हुद्द्यावर जात आहेत. असं नाहीये की आपण बाबासाहेबांचे विचार घेतलेले नाहीत, परंतु अधिकचे विचार घेऊन आपल्या घराघरातील कार्यकर्ता, घराघरातील व्यक्ती या ठिकाणी प्रशासनामध्ये गेला पाहिजे, नोकरीमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजाची उपजीविका या ठिकाणी तो भागू शकतो, घराची उपजीविका या ठिकाणी भागू शकतो. या ठिकाणी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु या ठिकाणी मी सांगतो, मनोवादी व्यवस्था म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी आहेत, परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी नसून या देशातील सर्व बहुजन बांधवांचे कैवारी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या देशातील सर्व बहुजन बांधवांना 18 पगड जातीचा विचार डोळ्यासमोर ठेवून घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय आणि हक्क देण्याचं काम केलं. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर सांगायचे झाले तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच काम केलं नाही, या देशातील शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी काम केलं. या देशातील प्रत्येक स्त्रीवर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. कारण आपण पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेच्या माध्यमातून, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला न्याय देण्याचं काम केलं.
आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगाल, ज्यास लाभला भीम स्पर्श त्या मातीचे सोने झाले, कालच्या त्या चिल्लरीचे खणखणीत नाणे झाले. ज्यास लाभला भीम स्पर्श त्या शिळीचे वाघ झाले, बिलबिलीत त्या गांडोळाचे फुसफुसणारे नाग झाले. ज्यास लाभला भीम स्पर्श ते मेंदूही लकलकीत झाले, वर्षानुवर्ष दुस्साहस केला ते मेंदूही चकचकीत झाले. ज्यास लाभला भीम स्पर्श पण स्वार्थ कधी न सोडला, त्यास सांगणे एवढेच की हा भीमरथ कधी न अडला, हा भीमरथ कधी न अडला. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद किशोरजी. उपस्थितीवर सर्व मान्यवरांना शुभेच्छा संदेश प्रसंगी मी आदरणीय किशोरजी खांडेकर साहेब यांचे आभार. याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री आदरणीय बदामरावजी पंडित साहेब यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा संदेश द्या. आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित रमेश पंडित, शिवराजे पवार, रामकृष्ण चेडे, विनोद सुंदरमल, किशोर कांडेकर, सुनीलजी कांडेकर, महेश सुंदरमल, बंटी सुंदरमल, दादा कांडेकर, धम्मपाल कांडेकर, विजय गोडफोडे, धम्मपाल सुंदरमल, विजय सुंदरमल, गणेश कांडेकर, माटे, काशीनाथ माटे, शिंदेश्वर माटे, धम्मपाल भोले, गजानन काळे, सज्जनका पठाण, ॲडव्होकेट सुभाषरावजी निकम, सुरेश बेदरे, प्रभाकर पिसाळ, शिवाजी काळे, शंभराव येवले, ॲडव्होकेट गारके, उत्तमराव सोनवणे, चाऊसखार, शेख खाजाबाई, शेख जेडी शहा, रवींद्र बोराडे, कैलास राठोड, ॲडव्होकेट गोपसे. मित्र हो, या ठिकाणी आत्ता सविस्तरपणे किशोर कांडेकर यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल सविस्तर आपल्याला प्रास्ताविकमध्ये सूचना दिल्या या जयंतीनिमित्त, आणि त्यांचं कार्य हे कसं आहे ते सांगितलेलं आहे. आणि खरोखरच जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत बाबा शंकरराव राहणार आहे. त्यांची जयंती आपण सर्वजण करणार आहोत. कारण त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या सर्व जनतेला, वंचितांना, स्त्रियांना यांनी ह्या जी राज्यघटना लिहिली आहे त्यामध्ये सर्वांना अभय दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी या राज्यघटनेमुळं आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्यामुळे भारत देशामध्ये लोकशाही आलेली आहे. मित्र, या ठिकाणी आपण सर्वजण त्यांनी जे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, खरं तर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी हे भारतरत्न असे आहेत की त्यांची आपल्या शाहू महाराजांनी हत्तीवर मिरवणूक काढली होती. आणि हत्तीवर मिरवणूक काढल्यानंतर लोकांनी विचारले हे कोण आहेत, तर त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की हे उगवता सूर्य आहे. आणि खरोखरच हा उगवता सूर्य आहे आणि त्याला मी नतमस्तक होतो. कारण त्यांनी या देशामध्ये जे काही संविधान लिहिलेलं आहे ते जगात जोपर्यंत जगामध्ये सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे. आपण सुद्धा या पीडितांना आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे वागणूक करू. तसंच ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि महिलांना शिक्षण करू देत नव्हते, परंतु महिलांच्या शाळा काढल्या आणि त्या मुख्याध्यापक सुद्धा होत्या. आणि त्यामुळे महिला आज आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या आहे. त्याच्यामध्ये या दाम्पत्याचं श्रेय आहे. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या संयोजकाचे मी आभार मानतो. मित्र, एक खंत वाटते ही जी आपला हे जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये भोगसे सर, गोदाम सर, वारभवन सर हे मला शिकवायला होते. आणि त्यामुळे माझं सकाळ संध्याकाळ शिक्षण, ट्युशन या गल्लीमध्येच होत होतं. परंतु या गल्लीमध्येच मी राहायचो म्हणून मला ही आपलीशी वाटते. परंतु मागच्या वर्षी मला समितीनं मला बोलवलं नाही, त्याबद्दल माझ्या मनामध्ये खंत वाटतं. पण माझी गल्ली आहे, इथले राहणारे लोक, इथली म्हातारी जे लोक आता काही नाहीत या ठिकाणी, ते मला माझ्या नावानिशी ओळखतात. आणि मी सुद्धा त्यांना गल्लीमध्ये त्यांना ओळखतो. आणि कधी मला तुम्ही बोलवा किंवा नका बोलू, कारण हा समाजच हा माझा आहे, तालुक्यामधला समाजच नव्हे तर या देशामधला समाज हा माझा बांधव आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.
धन्यवाद आबा. भारत महिलाचे उद्धारक अनेक झाले, परंतु कैवारी मात्र एकच. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन प्रसंगी आदरणीय आबा यांनी नुकतंच विचारमंचावरनं शुभेच्छा संदेश. या प्रसंगी मी विचारमंचावरती उपस्थितीत आदरणीय शिवराजदादा पवारसाहेब यांना विनंती करतो. प्रमुख अतिथी आदरणीय शिवराजदादा पवारसाहेब यांना विनंती आहे, आपण विचारमंचावरनं शुभेच्छा संदेश द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या या गेवराई या पावनभूमीमध्ये आज जोमाने 14 तारखेचा मोठा सण आपण साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी काही 4 गोष्टी माझ्या गावकरी बांधवांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. या विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अतिथीगण, माझ्या समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवक बांधव, माता भगिनी, मी सर्वप्रथम जयंतीच्या आयोजकांना आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलून सत्कार केला आणि बोलायची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आपण ज्यावेळेस काही महापुरुषांचा अभ्यास करतो, काही महापुरुषांच्या बाबतीत आपण त्यांच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या कामांबद्दल आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, तर असे काही नावं आहेत भारताच्या इतिहासामध्ये की जे कधी विसरू शकत नाहीत आणि ते प्रामाणिकपणे विसरू शकतच नाही. कारण काय आहे की ज्या वेळेस भारताचं, या देशाचं शिल्पकार जे होते त्यांनी त्यांचं योगदान मांडलं, त्यावेळेस बहुजनांना, सर्वसामान्य जनतेला, पीडित जनतेला खूप मोठा न्याय आणि खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम बरेच महापुरुषांनी केलं. त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, अडचणी पाहिल्या, समोर आले, लढले, एक स्वराज्य निर्माण केलं, जनतेसाठी, रयतेसाठी केलं आणि आज त्यांचं नाव अजरामर आहे. तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनीही बऱ्याचशा अडचणी सामोरे गेल्या. आता अडचणी सामोरे गेल्या आपण हे बरेचदा म्हणतो, अडचणी आपण ऐकून असतो, समजून असतो, कुठंतरी वाचलेलं असतं की वर्गाच्या बाहेर बसवलं, शिक्षणाचा अधिकार दिला नाही, पाणी पिऊ दिलं नाही, दुय्यम व्यवहार केला जो कोणत्याही मुलाला मान्य नसतो. मला सांगा असा कोणता व्यक्ती आहे वर्गामध्ये बसवलेला की त्याला म्हणलं गेलं की बाबा तू इथं बस बरं. तो मुलगा एखाद्या वेळेस ऐकल, दोनदा ऐकल, पण त्याच्या मनामध्ये काहीतरी वाटणार आहे, माझ्यामध्ये काय वेगळं आहे की मी आजारी वगैरे आहे का, की मला का लांब बसवलं गेलं. पण जो व्यक्ती शांत राहिला तो कधीच बदलू शकत नाही काही गोष्ट. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या वयामध्ये ही गोष्ट लक्षात आली होती की मला वेगळं बसवलं जात आहे, पण ह्याच्यासाठी मी ह्यांच्या नाकावर बसून पण मी माझ्या आयुष्याचं भलं करून माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला मी बदलून दाखवायचं काम करणार आहे, हे त्यांच्या मनामध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजण्यासाठी माझ्या अनुसार 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत समजणं. 4 D आहेत, म्हणजे ABCD D, 4 D आहेत. जर का आपण हे 4 D समजलो तर मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर आपण 95% समजू शकतो. सगळ्यात अगोदर दलित, 2 नंबर धम्म, 3 डिग्निटी आणि 4 डेमोक्रेसी. या 4 गोष्टीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 95% आयुष्य अवलंबून आहे. सगळ्यात अगोदर दलित. ऍक्ट ऑफ 1919 मध्ये त्यांनी सांगितलं होतं डिप्रेस्ड क्लास, जो व्यक्ती पीडित आहे. जय भीम हा नारा फक्त एका व्यक्तीसाठी नाही, ह्या भारताच्या भूमीवरती आणि जगाच्या पाठीवरती ज्याला जो व्यक्ती पीडित आणि अडचणीत आहे त्याच्यासाठी तो नारा आहे जय भीम. तो फक्त एका व्यक्ती आणि एका समाजासाठी नाही, पीडित व्यक्तीचा आसरा आहे तो. जो व्यक्ती कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, आपण इथं चलत फिरत असताना आपल्याला एक अदृश्य न दिसणारी शक्ती आपल्याला कधी पण आपल्या बाजूला असेल, तो म्हणजे आपलं संविधान आहे. तो तुम्हाला कधीही
कधीही तुम्हाला संरक्षित आणि सुरक्षित दाखवण्याचं काम हे संविधान आपल्याला करतं. आपण त्या माध्यमातून महिला, मुलं, मोठे बांधव, वडीलधारी बांधव ह्या भूमीवरती स्वाभिमानाने जगू शकतात. त्यांना हात लावायची ताकद कोणामध्ये नाही, कारण की ते संविधान त्यांना ते संरक्षण देतं. प्रत्येक व्यक्ती ह्या भारताच्या भूमीमध्ये या संविधानाच्या आधारित तो सुरक्षित आहे. ज्यावेळेस संविधान स्थापन करायचा होता, तर मी त्या 4 डींबद्दल बोलेल, तर डिफेन्स ॲक्टमध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणले होते की जो कोणी व्यक्ती पीडित आहे त्यांना मला सुधरून पुढं आणायचं आहे. पुढं कशा प्रकारे आणायचं आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण काय? ज्ञान घ्या. ज्ञान महत्वाचं आहे. फक्त माहिती गोळा करणं नाही मित्रांनो, ज्ञान. नॉलेज इज पॉवर अँड पॉवर इज पॉवर. सगळ्यात मोठी गोष्ट आहे नॉलेज. तुम्हाला ज्ञान जर भेटलं तर तुम्हाला कुठेही उभा राहिल्यानंतर कोणत्याही गोष्टी समोर जायची ताकद तुमच्या समोर असते. त्याच्यानंतर येतं डिग्निटी. तुम्ही प्रतिष्ठेने हे ज्यावेळेस शाळेमधून बाहेर बसवणं, वापस गावाकडे जाणं, ज्यावेळेस बैलगाडीमध्ये एखादा बैलगाडी चालक तुम्हाला फक्त तुम्ही मागासवर्गीय आणि दलित असल्यामुळे आणि महार समाजाचे असल्यामुळे तुम्हाला जर का बसून देत नसेल, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वयामध्ये बैलगाडी चालवावं लागली आणि त्यांना गावा, आणि तो जो चालक होता फक्त तो एका समाजा होता म्हणून त्याला हात नाही लावायचा म्हणून तो बाजूनी चालला. ही दुरावस्था त्या काळची होती, पण त्यावेळेस ते समजून एक व्यक्ती त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवली. आणि आज आपण पाहतो की आज तशा प्रकारचा दुजाभाव आपण कोणामध्ये पाहतो. आज गुन्हा गोविंदाने आज गेवराई असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल, एक चांगल्या प्रकारे जगतोय. त्याचा अधिकार, त्याचा पूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो. त्याच्यानंतर येतं धम्म. धम्म फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी धम्म हे बुद्ध समाज स्वीकारतो, मी धम्माचे पालन करतो. त्याचे 3 कॉन्सेप्ट होते, अणुयान, महायान आणि वज्रयान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान तयार केला. ते म्हणजे नवयानावर जे कोणी चालल तो कोणत्याही समाजाचा असेल, तो भारताचं भविष्य ठरवेल, तो भारताचा एक चांगल्या प्रकारे नागरिक होऊ शकेल, तो भारताचा विचार करेल, तो कोणत्या जातीचा विचार करणार नाही, कोणत्या समाजाचा विचार करणार. नवयान हे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी सादर केलेल्या आहेत. अशा महापुरुषांचा कधी पण नतमस्तक होणं महत्त्वाचं असतं. अशा महापुरुषांच्या जयंती करणं आपली लायकी सुद्धा नाही. त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत आपल्यासाठी, एवढं मोठं व्यासपीठ उभा केलेलं आहे. तर आपण अशा प्रकारच्या जयंती साजरी करून चांगल्या प्रकारे त्यांचा संदेश लोकांमध्ये पाठवून मला असं वाटतं की आपण महापुरुषांच्या नावाला न्याय देणं आपलं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर 4था डी आलं डेमोक्रेसी, म्हणजे लोकतंत्र. लोकतंत्र निर्माण केलं. फाउंडिंग कमिटी मेंबर, कॉन्स्टिट्यूशन. संविधान रचनाकाराचे सगळ्यात मोठे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं. विचार करा, त्या परिस्थितीमध्ये एवढ्या जाती जमाती, एवढ्या प्रकारचे लोक, अडचणी, एवढं भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला. त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे पार्टिशन अँड पाकिस्तान अँड पार्टिशन ऑफ इंडिया. त्या पुस्तकांमध्ये त्यांनी बरेचसे उल्लेख केलेले आहेत. मी युवकांना मी आव्हान करेन की आज आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आहे. त्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण सर्वांनी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावरती आपल्याला बरेचसे असे व्यक्ती भेटतात, व्यक्तिमत्व भेटतात. त्यांचे व्याख्यानं, ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती, शिवाजी महाराजांबद्दल माहिती, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल माहिती, हे लेक्चर बघावे. जे IAS, IPS ह्यांच्या शिक्षण, हे जे शिक्षण घेतात त्यांचे लेक्चर्स आहेत. एकदम अधिकृतपणे चांगले माहिती देणारे गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी मांडणं, लोकांसमोर आणणं, ह्या महापुरुषांबद्दल माहिती घेणं आणि त्यांचे विचार काय आहेत आणि या भारताच्या लोकतंत्राला आणि ह्या भारताच्या भूमीला कशा प्रकारे बदललं हे त्या लेक्चर्समधून वाचणं हे महत्त्वपूर्ण आहे. मी समजू शकतो की आता आपण एवढा वेळ वाचन करू शकत नाही, किंवा एखादा व्यक्ती ज्याला सवय नाही आहे तो वाचन जास्त वेळ करत नाही, पण बाकीच्या साधनं आहेत आपल्याकडं. तर माझी अशी विनंती राहील येणाऱ्या युवकांच्या पिढीला की आपण 100% पूर्ण वेळ, जेव्हा जेव्हा कदाचित तुम्हाला वेळ भेटला, माता माऊली तो उपस्थित आहे, आपल्या मुलामुलींना त्यांना लेक्चर लावून द्यावं, लहान मुलांना समजून सांगावं
की हे लेक्चर बघावं, समजेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावं. समजल्यानंतर मला असं वाटतं की या गेवराई नाही तर महाराष्ट्र या देशामध्ये खूप मोठ्या क्रांतिकारी गोष्टी घडू शकतात. आणि ह्या घडवण्यासाठी आपल्याला खूप मोठे मोठे विचार, खूप चांगल्या प्रकारचे ते विचार मांडणी, त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. माझ्या मित्रांनो, मी कदाचित या जयंतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलो, कदाचित तुमचा थोडासा जास्त वेळ घेतला, पण मला असं वाटतं की माझ्या जर का ह्या 2 शब्दामुळं जर का कदाचित काही बराच फरक पडला असेल किंवा थोडासाही फरक पडला असेल तर माझं इथं बोलणं सार्थक झालं असं मी समजतो आणि इथं थांबतो. तुमच्या सर्वांचा वेळ आणि एवढं एकाग्राने माझं ऐकलं त्यासाठी मी नतमस्तक तुमच्यासमोरही होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद शिवराज दादा. दोन्ही हाती एक कायद्याचे शस्त्र आणि दुसऱ्या हाती चळवळीचे शस्त्र घेऊन सर्वसामान्यासाठी, स्त्रियासाठी आणि या सामाजिक उलाग्रेमध्ये असणारा जो समाज होता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, धार्मिक अशी 4ही क्षेत्र पादाक्रांत करणारा एकमेव महामानव या भूतलावरती अवतरला तो म्हणजे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा हा जन्मोत्सव. याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थित आजच्या उपस्थित माननीय रामकृष्ण चेडे साहेब यांना विनंती करतो की आपण विचार आत्मसात करावे. जय भीम, जय हिंद. अभी हम तो फौज का सिपाही, हमको तो पता है सिर्फ घोड़ा चलाना, लेकिन आप लोगों ने यहाँ जय भीम, जय हिंद. हम तो फौज का सिपाही, हम तो बंदूक का घोड़ा चलाना जानते हैं, लेकिन आप लोगों ने तो हमारे कंधे पर बहुत बड़ा बोझ डाल दिया है. लेकिन बाबा साथ में है तो डर किस बात का है. महात्मा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या वर्षीच्या भीमज्योत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रणवीरजी पंडित, प्रमुख पाहुणे बदामरावजी पंडित और मंचावरील सर्व उपस्थितांची नावं मी घेऊ शकत नाही, या मला ज्ञान नाही म्हणून माफी मागतो. तर सर्व मंचावरील उपस्थित, समोरील बसलेले गेवराईचे पूर्ण नागरिक, महिला भगिनी सर्वांना परत एकदा भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा ऐतिहासिक भीमज्योती जयंती उत्सव यशस्वी आयोजनाबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. गेवराई येथील महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती 25 वर्ष शहरात संपन्न होत आहे. 25 वर्षापूर्वी माननीय अमरसिंहजी पंडित अध्यक्ष होते आणि आता त्यांचे चिरंजीव अध्यक्ष आहेत. सर्व धर्मीय मिळून या उत्सव साजरा करतात, ही बाब या शहराची शान आहे. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचाराच्या व्याख्यानाद्वारे दरवर्षी जागर करण्यात आला, ती परंपरा आजही चालू आहे. याच विचाराचा प्रसार तालुकाभर झाल्यामुळे सामाजिक एकत्मतेचा विचार सर्वत्र पसरला असून यामुळे ग्रामीण भागात सुद्धा सर्व समाज एकत्रितपणे जयंती साजरी करू लागले आहेत. हे या जयंतीचे फलित आहे. भगवान श्रीकृष्णाने हिंदू समाजासाठी भागवत गीता दिली, येशू ख्रिस्ताने बायबल दिले, मुस्लिम धर्मगुरूने कुराण दिले, सिख धर्मगुरूने सिख ग्रंथ दिला. लेकिन हजारो भारतीय, हजारो धर्म या देशामध्ये एकत्र नांदण्यासाठी जो ग्रंथ दिला तो बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिले. याबद्दल त्यांचे खूप 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 हे देश आभारी आहे.
बाबासाहेबांची माता भीमाई यांना व त्यांचे पिता भारतीय सैन्यात माझ्या रँकमध्ये सुभेदार होते, ते सुद्धा मौला. तर या जो कपल आहे बाबासाहेबांचे माता आणि पिता, सर्वप्रथम मी यांना नतमस्तक होऊन प्रणाम करतो की त्यांनी अशा पुत्राला भारतात जन्म दिला की ज्यांनी भारताचा कायापलट केला आणि गोरगरिबाला न्याय दिला. तसेच अगर संविधान नहीं होता तो शायद हम आप टीवी में देखते होंगे वर्ल्ड वाइड, जो प्राणी बड़ा प्राणी ताकतवर प्राणी है वो कमज़ोर प्राणी को ख़त्म करता है, खा डालता है, क्या क्या, तो उस मुताबिक हमारी हालत होती. तो एक पेपर बेचने वाला राष्ट्रपति बनता है, एक दुर्गम इलाके में मागास वर्गीय महिला राष्ट्रपति बनती है, एक चाय बेचने वाला पंतप्रधान बनता है. ये हमारे संविधान की ताकत है, ये बाबा साहब का देन है. इसीलिए ये लोग कोई भी नहीं बोल सकता कि मैं कमज़ोर है या छोटा है. अपना एफर्ट लगाओ, ताकत लगाओ और ऊपर तक पहुंच जाओ. खाली नाम के यहाँ पर किसी ने भगवान हो गए हैं, लेकिन एक ही भीम के कर्म से आज हम इंसान बन गए हैं. ये मेरे भीमा बाबा, हमको है बचाया तुमने तो पहिले गले से लगाया तुमने. असेच कार्यक्रम यापुढे चालू राहावेत ही अपेक्षा करतो. मला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निमंत्रित करून माझ्या आयुष्यातील एक मोठा बहुमान दिला, त्याबद्दल मी संयोजकाचे खूप खूप आभार मानतो. जय भीम, जय हिंद एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद चेडे साहेब. आताच या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभेदार मेजर रामकृष्ण चेडे साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. यानंतर या जयंती उत्सवाचे अध्यक्ष आदरणीय रणवीर काका पंडित यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छापर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय रणवीर काका पंडित. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथं आज उपस्थित आहात. मागील 8 दिवसापासून काल इथं चर्चा चालू होती की तुम्ही फार वेळ दिला म्हणे जयंतीला, पण मी इथं समाज बांधवांना, इथं महिलांना, इथं सर्व लोकांना इथं सांगू इच्छितो, मी जरी वेळ दिला असला तरी मला एक युवक म्हणून समाजाच्या वतीनं व्याख्यानाच्या माध्यमातून जी प्रकाश आमच्या बुद्धीवर पडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासंदर्भात, ती मला वाटतंय कधीही पुसून निघणार नाही. आज आमचं वय 25-30 असेल, मी जोपर्यंत या धर्तीवर रणवीर पंडितची ओळख आहे तोपर्यंत मला हे लक्षात राहील की या 2024च्या जयंतीमध्ये ज्या ज्या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला जे गोष्टी कळाल्या, महिलाच्या संदर्भात असो, शोषित, पीडित, वंचित सर्व वर्गांच्या लोकांसाठी जे काम केलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन समाज म्हणून माणुसकीसाठी जे काम केलं ते आम्ही कधीही विसरणार नाही. आपण अनेक इथं वक्ते आले, त्यांनी वेगवेगळे त्यांचे अनुभव सांगितले, पण काही गोष्टी मनात आणि डोक्यात टिकून राहतात. काडेकर साहेब, मी राहुलगिरीचं व्याख्यान ऐकलं, आपण लुलेकर सरांचं व्याख्यान ऐकलं, त्याच्यातही त्यांनी याचा उल्लेख केला की ज्याप्रमाणे अमेरिकाचे राष्ट्रपती ज्यावेळेस भारतात आले आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानांना हे आपलं संविधान दिलं आणि ते म्हणले की फ्रॉम दी ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी, म्हणजे जगातली सर्वात जुनी लोकशाही ते सर्वात मोठी लोकशाही, हे पुस्तक आम्ही तुम्हाला अर्पित करत आहोत. तर तिथं सीताराम येचुरींनी उल्लेख केला, म्हणजे नाही हे चुकीचं आहे, देशातली जगातली सर्वात जुनी लोकशाही ही आमचीच आहे,
कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं आणि त्या संविधानात सर्व लोकांना, महिलांना मतदानाचा, एक व्यक्ती एक मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराने हे सिद्ध होतंय की आमच्या देशात 1947 नंतरच्या संविधानामध्ये हा अधिकार आला आणि तुमच्या देशात 1965 मध्ये हा अधिकार. म्हणून सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मजबूत ही लोकशाही भारताची आहे आणि याचं पूर्ण श्रेय त्या काळी लिहिलेल्या लोकशाहीचे आपले शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आपण मागील 8 दिवसापासून वेगवेगळे कार्यक्रम घेतले. मी समाजाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. रोज एक कार्यक्रम होते, सकाळ संध्याकाळ कार्यक्रम होते. आपण रक्तदान शिबिर घेतले, आपण सरकारी दवाखान्यात फळ वाटप केलं, आपण रोपटे, झाडांचे रोपटे लावले आणि कालच्या 13 तारखेला आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते की शिका, संघटित व्हा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही त्या वह्यांच्या माध्यमातून केलेला आहे. हा एक छोटासा संदेश आहे आणि मी जयंती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना ही विनंती करेन की नक्कीच आपली मिरवणूक मार्ग ठरलेली आहे. आता पुढच्या वर्षीपासून नाही तर ह्या वर्षीपासून लोकांनी त्याला मिरवणूक मार्ग नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मार्ग म्हणून ओळखलं पाहिजे. आणि गेवराई तालुक्यात त्यांचे विचार हे फक्त बौद्धविहार समोरचे काही घरं किंवा या भागात नसून, सावतानगरमध्ये नसून, संगमित्र नगरमध्ये नसून, आपण गेवराई तालुक्याच्या कानाकोपऱ्यात ही जयंती नेली पाहिजे. आणि फक्त औपचारिक नाही तर कांडेकर साहेब, आपण त्यांना ही संधी दिली पाहिजे, त्यांचा समावेश करून घेतला पाहिजे की एखादा कार्यक्रम तुमच्याकडे होईल, एखादा कार्यक्रम इकडे होईल. 7च्या 7 दिवस, मी तुम्हाला हा विश्वास आहे माझा, आपण जर सर्व लोकांना त्याच्यात समावेश करून संधी दिली तर नक्कीच आपण त्याचा लाभ पुढच्या पिढीला देऊ शकत. हे पुढे उपस्थित इथं विद्यार्थी, काही युवक पिढी, काही माता माऊली आहेत, काही ज्येष्ठ नेते आहेत. आपण कालच्या बैठकीतही, शांतता बैठकीत आम्ही याचा उल्लेख केला बीडमध्ये. मॅडम म्हणल्या की जवळपास 93 परवाने निघलेले आहेत बीड शहरात मिरवणुकीसाठी. मी अत्यंत विनम्रतेने त्यांना हे सांगितलं की मॅडम, हे गेवराई शहरच असं कदाचित महाराष्ट्राच्या मातीतलं की जिथं एक गाव, एक जयंती आणि एक मिरवणूक निघणारं हे शहर आहे. आज आपण बघतो की गाव गल्ली पोळीत पुढारी आहेत. वेगवेगळी जयंती निघायला वेळ लागत नाही. आपण वेगवेगळे कार्यक्रम बघतो. याचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी, याची खच्चीकरण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकीच्या माध्यमातून सोबत आणण्याचा प्रयत्न केला आणि कालच्या मगरे साहेबांनी उल्लेख केला, म्हणजे त्यांनी एकीचा प्रयत्न केला आणि हा 70-80%, 90% हा पूर्ण केला. पण राहिलेला संघर्ष त्यांचा आपण सर्वांच्या माध्यमातून पिढी ना पिढी आपल्याला करणं आहे. कारण की आजच्या तारखेत जे ध्रुवीकरणचं राजकारण चालू आहे किंवा जे समाजकारण चालू आहे, याला तडा देण्यासाठी समाजाला एक व्हावं लागेल. माणुसकीच्या नात्याने एक व्हा, जोडून राहा, ताकदीनं उभा राहा. याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जे संविधान, जे लोकशाही त्यांनी आपल्यासाठी सुकृत करून दिलंय त्याला टिकवण्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल. मी या समितीच्या माध्यमातून, आज जयंतीच्या माध्यमातून हाच एक संदेश देईल की नक्कीच आपल्या सर्व समाज घटकांना एक होऊन संविधानाचा बचाव करावा लागेल आणि पुढच्या पिढीला संघटित होऊन, संघर्ष करून, शिक्षण घेऊन, मी इथं उपस्थित मुलांना सांगतोय विशेषतः आणि त्यांच्या माता माऊली आईला सांगतोय की तुमच्या लेकरांच्या शिक्षणासंदर्भात कसलीही हायगाई करू नका, हलगर्जीपणा करू नका. हे आपलं भविष्य आहे. हे घडलं तर आपलं भविष्य घडेल. नाहीतर पिढी ना पिढी जे चालू आहे शिक्षणासंदर्भात, जे आपल्या गेवराई तालुक्यात थोडंसं लक्ष विचलित करण्याची गोष्ट आहे, ते आपल्याला मोडीत काढणं गरजेचं आहे. मी लांबलचकचं भाषण इथं देण्यासाठी उपस्थित नाही.
तर कुठंतरी आपण समाज बांधवांना काहीतरी संदेश या जयंतीनिमित्त देऊ इच्छितो. मी परत एकदा जयंती समितीच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल आणि विशेषतः समाज बांधवांचं, सर्व पक्षांचं, सर्व धर्मांचं जे मागील 8 दिवसापासून आमच्या समितीसोबत खंबीरपणे उभा राहिले. एका लहान वयाच्या मुलाला तुम्ही संधी दिली आणि इथं सर्व लोक उपस्थित आहेत. 8 दिवस कुणाचा का कार्यक्रम असावं, व्याख्यान असलं, ऑर्केस्ट्रा असलं, बळवाटपचा कार्यक्रम असलं, इथं सर्वजण उपस्थित होते. मी तुमचं हात जोडून तुमचं मनापासून आभार व्यक्त करल तितकं कौतुक कमी आहे. परत एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. आपल्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद रणवीर काका. आपण या ठिकाणी जी अपेक्षा केली की आणि ही जी जयंती आहे, तर ही जयंतीचं स्वरूप जे आहे ते स्वरूप या ठिकाणी आम्ही निश्चित बनवण्याचा प्रयत्न करू. ही जयंती जी आहे तर ती वैचारिक आणि परिवर्तनवादी या ठिकाणी निश्चित ठरेल. तत्पूर्वी या ठिकाणी या जयंतीचे अध्यक्ष आदरणीय रणवीर काका यांचा सत्कार या काही तरुण जे युवक आहेत ते या ठिकाणी करणार आहेत. त्यांना रणवीर काकांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या युवकाचा स्वीकारावा. संकेत खांडेकर, अनिकेत खांडेकर, आकाश भोले, तेजस खांडेकर, अभिजित भोले, सनी निकाजे, बंटी भोले, धनंजय खांडेकर, विपुल खांडेकर, सुमेध खांडेकर हे आदरणीय रणवीर काका यांचा सत्कार या ठिकाणी युवकाचे टप्पे करण्यात येत आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनासाठी मी आदरणीय पाटेकर सरांची विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आदरणीय सोमनाथ पाटेकर सर. आता या प्रसंगी विचारमंचावरती उपस्थित राहिलेले माननीय बदामरावजी पंडित साहेब, माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री, विचारमंचावरती उपस्थित असणारे जयंती उत्सव समितीचे विविध पदाधिकारी तथा उपस्थित सर्व पदोपासक, उपासिका, भीम अनुयायी, भीम सैनिक, गेवराई शहरातील सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांचे मी जयंती उत्सव समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा पंचशील ध्वजारोहण या ठिकाणी समाप्त झालेला असेल. मी जयंती उत्सव समितीच्या वतीने अनावरण करतो. थोडं पाठीमागे कॅमेरा थोडं. 8 दिवसापासून ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाचं केलं. गेल्या 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचं त्यांनी व्हिडिओ ऑडिओ शूटिंग केली. असे आमचे मित्र बाप्पासाहेब भोमरे साहेब इकडे 1 मिनिट. आणि या ठिकाणी